सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची या पाठांतर्गत उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र आणि यांच्या मदतीने घ्यावयाची उत्पादने या बाबींचा अभ्यास करूया। विद्यार्थी मित्रांनो, गतवर्षी आपण कोणकोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात आणि सूक्ष्मजीवांचा वापर करून कोणकोणते पदार्थ बनवले जातात याविषयी थोडक्यात अभ्यास केलेला आहे। आता आपण उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय याविषयी पाहूया। काही आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी सूक्ष्मजीवाशी संबंधित विकरे, प्रथिने, उपयोजित अनुवंशशास्त्र, रेणवीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र असे म्हणतात। ह्या अभ्यासाचा वापर समाजासाठी केला जातो व सूक्ष्मजीवांच्या मदतीने अन्न, औषधे यासारखी उत्पादने मोठ्या प्रमाणावर घेतली जातात। त्यानंतर औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय? औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये सूक्ष्मजीवांच्या व्यावसायिक वापराशी संबंधित शास्त्र असून यामध्ये आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाच्या प्रक्रिया आणि उत्पादने यांचा समावेश होतो। यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्मजैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडवून आणल्या जातात। औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख पैलू पुढीलप्रमाणे आहेत। नंबर 1, किण्वन प्रक्रिया वापरून विविध उत्पादने घेता येतात। उदाहरणार्थ पाव, चीज, वाईन किंवा रसायनासाठी लागणारा कच्चा माल, विकरे, अन्नघटक, औषधी इत्यादी। नंबर 2, कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, थोडे आठवून पहा, आपण दुधाचे दही बनवत असताना घरी किण्वन प्रक्रिया वापरत असतो। या किण्वन प्रक्रियेसाठी कोणते जीवाणू मदत करतात हे आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेले आहे। आता आपण दुग्धजन्य उत्पादनाविषयी अभ्यास करूया। पुरातन काळापासून दूध टिकवण्यासाठी त्याचे विविध पदार्थात रूपांतर केले जात असे। उदाहरणार्थ चीज, लोणी, क्रीम, केफीर म्हणजेच शेळीच्या दुधापासून बनवलेला दह्यासारखा पदार्थ किंवा योगर्ट मीन्स दह्यासारखा पदार्थ इत्यादी। हे पदार्थ बनवताना दुधातील पाण्याचे प्रमाण, आम्लता यात बदल होतात व दुधाचा पोत, स्वाद आणि सुगंध याच्यामध्ये वाढ होते। आता ह्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर व अधिक कुशलतेने घडवून आणल्या जातात। बहुतांश दुग्धजन्य उत्पादनासाठी दुधात असलेल्या जीवाणूंचाच वापर केला जातो। फक्त चीज उत्पादनात तंतुकवके वापरली जातात। योगर्ट, लोणी, क्रीम वगैरेसाठी मूलभूत प्रक्रिया ह्या समानच आहेत। सर्वप्रथम दुधाचे पाश्चरीकरण करून त्यातील इतर सूक्ष्मजीव नष्ट केले जातात। नंतर लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंच्या साहाय्याने दुधाचे किण्वन केले जाते। या प्रक्रियेत दुधातील लॅक्टोज शर्करेचे रूपांतर लॅक्टिक आम्लात होते व लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन मीन्स कोॲग्युलेशन होऊन त्याचबरोबर स्वाद व सुगंध असलेली संयुगे बनतात। उदाहरणार्थ डायॲसिटिलला लोण्याचा स्वाद येतो। योगर्ट उत्पादन लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंच्या मदतीने म्हणजे विरजनाचे वापर करून तयार करण्यात आलेल्या दह्याला योगर्ट असे म्हणतात। योगर्टचे औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधामध्ये प्रथिनांसाठी दुधाची पावडर मिसळली जाते। दूध तापवून कोमट करून त्यात स्ट्रेप्टोकॉकस थर्माफिलिस व लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी या जीवाणूचे एकास एक प्रमाण मिसळवले जाते। स्ट्रेप्टोकॉकसमुळे लॅक्टिक आम्ल तयार होते आणि प्रथिनांचे जेल बनून दह्याला घट्टपणा प्राप्त होतो।
लॅक्टोबॅसिलसमुळे ॲसिटाल्डिहाइडसारखी संयुगे तयार होतात व दह्याला विशिष्ट असा स्वाद प्राप्त होतो. योगर्टमध्ये आता फळांचे रससुद्धा मिसळण्यात येत आहेत, त्यामुळे त्या योगर्टला फळांचा स्वाद निर्माण होतो. उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट. योगर्टचे पाश्चरीकरण करून ते जास्त काळ टिकवता येते व त्यातील प्रोबायोटिक गुणधर्मसुद्धा वाढवता येतात. लोणी. लोण्याचे स्वीट क्रीम व कल्चर्ड क्रीम असे 2 प्रकार मोठ्या प्रमाणावर तयार केले जातात. त्यापैकी कल्चर्ड प्रकाराच्या उत्पादनात सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो. चीज निर्मिती. जगभर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या गाईच्या दुधाचा वापर करून चीज बनवतात. सर्वप्रथम दुधाचे रासायनिक व सूक्ष्मजैविक परीक्षण करून दुधामध्ये लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमॉरिस व स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस हे सूक्ष्मजीव व रंग मिसळले जातात. यामुळे दुधाला आंबटपणा येऊन दह्यातील पाणी काढून टाकण्यासाठी आणि ते दही आणखी घट्ट होणे आवश्यक असते. ह्यासाठी जनावरांच्या अन्नमार्गातून मिळवलेला रेनेट नावाचा विकर फार पूर्वीपासून वापरात येत असे, पण हल्ली कवकापासून मिळवलेला प्रोटीएज हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनवण्यात येत आहे. दह्यातून पाणी वेगळे काढले जाते. मग घट्ट दह्याचे तुकडे कापणे, धुणे, रगडणे इत्यादी क्रिया केल्यानंतर मीठ घालून त्यात आवश्यक ते सूक्ष्मजीव, रंग, स्वाद मिसळून चीज तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. नंतर त्या चीजला दाबून तुकडे केले जातात व ते परिपक्वतेसाठी साठवून ठेवले जातात. दुग्धजन्य पदार्थाच्या औद्योगिक उत्पादनात अतिशय स्वच्छता राखावी लागते व निर्जंतुकीकरणसुद्धा करावे लागते, कारण जीवाणूंना विषाणूपासून धोका असतो. म्हणून जीवाणूंच्या विषाणूरोधक प्रजाती विकसित करण्यात आल्या आहेत. औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात अलीकडे सूक्ष्मजीवांच्या उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढलेला आहे. या उत्पादनासाठी आवश्यक असणारेच बदल घडवून आणतील व अनावश्यक प्रक्रिया किंवा पदार्थ टाळले जातील अशा प्रजाती कृत्रिमरित्या विकसित केल्या जातात. कॉटेज, क्रीम, मोझरेला हे चीजचे 3ही प्रकार मऊ असून अगदी ताजे आणि नुकतेच बनवलेले असतात. 3 ते 12 महिने ठेवून थोडे कडक चेडार नावाचे चीज बनवले जाते, तर त्या चीजला 12 ते 18 महिने मुरवून एकदम कडक चीज म्हणजे पार्मेसान चीज तयार करतात. प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स खाद्यपदार्थ कशासाठी प्रसिद्ध आहेत? हे पदार्थ दुग्धजन्य असून त्यामध्ये क्रियाशील जीवाणू असतात. उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम इत्यादी. हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात, म्हणजेच पचन प्रक्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करतात, तर उपद्रवी सूक्ष्मजीवांना उदाहरणार्थ क्लस्ट्रिडियमसारखे सूक्ष्मजीव यांना नष्ट करतात. प्रोबायोटिक्स उत्पादने म्हणजेच योगर्ट, केफीर, सोअरक्रूट ज्याला कोबीचे लोणचे असे म्हणतात, डार्क चॉकलेट, मिसो सूप, लोणची, तेल, कॉर्न सिरप, कृत्रिम स्वीटनर्स म्हणजे गोडी आणणारे पदार्थ, सूक्ष्म शैवाले उदाहरणार्थ स्पिरुलिना, क्लोरेल्ला व नीलहरित शैवालांचा यामध्ये समावेश होतो, ज्यास आपण समुद्री खाद्य असं म्हणतो. अशा विविध रूपामध्ये प्रोबायोटिक्स पदार्थ उपलब्ध आहेत. अलीकडच्या काळात प्रोबायोटिक्सच्या पदार्थांना एवढे महत्त्व का प्राप्त झाले आहे? याचे कारण म्हणजे ही उत्पादने आपल्या अन्नमार्गात उपयुक्त असलेल्या सूक्ष्मजीवांच्या वसाहती करून इतर सूक्ष्मजीव व त्यांच्या चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवतात, प्रतिक्षमता वाढवतात, चयापचय क्रियेत निर्माण झालेले घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करतात. प्रतिजैवकामुळे अन्नमार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीवही अकार्यक्षम होतात, त्यांना
पुन्हा सक्रिय करण्याचे काम प्रोबायोटिक्स करत असतात. अतिसाराच्या उपचारासाठी तसेच कोंबड्यावरील उपचारासाठी सुद्धा हल्ली प्रोबायोटिक्स पदार्थांचाच वापर होत आहे. ईस्टचे निरीक्षण करण्यासाठी 9व्या वर्गामध्ये तुम्ही ड्राय ईस्टपासून द्रावण बनवले होते. व्यावसायिक तत्वावर त्याचा उपयोग करून आपणास कोणता पदार्थ बनवता येते? तर त्याचं उत्तर आहे पाव. मग पाव कसे बनवतात याविषयी आपण अभ्यास करूया. धान्याच्या पिठापासून पावाचे विविध प्रकार बनवले जातात. पिठामध्ये बेकर्स ईस्ट, सॅक्रोमायसिस सेरेविसी, पाणी, मीठ व इतर आवश्यक पदार्थ मिसळून त्याचा गोळा केला जातो. ईस्टमुळे पिठातील कर्बोदकांचे किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड व इथेनॉलमध्ये होते. कार्बन डायऑक्साईडमुळे पीठ फुगते व भाजल्यानंतर पाव हा जाळीदार होतो. व्यावसायिक बेकरी उद्योगात संकुचित यीस्टचा वापर केला जातो, तर घरगुती वापरासाठी मात्र ते कोरड्या आणि दाणेदार स्वरूपामध्ये उपलब्ध असते. व्यावसायिक उपयोगासाठी बनवलेल्या ईस्टमध्ये ऊर्जा, कर्बोदके, मेद, प्रथिने, विविध जीवनसत्वे व खनिजे असे उपयुक्त घटक असतात. त्यामुळे ईस्ट वापरून बनवलेली पाव आणि इतर उत्पादने पौष्टिक ठरतात. हल्ली लोकप्रिय झालेल्या चायनीज खाद्यपदार्थात वापरले जाणारे व्हिनेगार, सोया सॉस व मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच ॲजिनोमोटा हे 3 घटक सूक्ष्मजैविक किण्वन पद्धतीने मिळवतात. व्हिनेगार उत्पादन जगातील अनेक प्रदेशामध्ये खाद्यपदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी तसेच लोणची, सॉस, केचप, चटण्या हे पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी व्हिनेगारचा वापर होतो. रासायनिकदृष्ट्या व्हिनेगार म्हणजेच 4% ॲसिटिक आम्ल होय. फळांचे रस, मेपल सिरप, साखर कारखान्यातील ऊसाची मळी, मुळांतील स्टार्च अशा कार्बनी पदार्थांचे सॅक्रोमायसिस सेरेविसी ह्या कवकाच्या साहाय्याने किण्वन करून इथेनॉल हे अल्कोहोल मिळवले जाते. इथेनॉलमध्ये ॲसिटोबॅक्टर प्रजाती व ग्लुकॅनोबॅक्टर ह्या जीवाणूंचे मिश्रण मिसळून त्याचे सूक्ष्मजैविक अपघटन केले जाते. यामुळे ॲसिटिक आम्ल व इतर उप उत्पादने आपणास मिळतात. मिश्रणाचे विरलन करून त्यातील ॲसिटिक आम्ल वेगळे केले जाते. पोटॅशियम फेरोसायनाइड याचा वापर करून ॲसिटिक आम्लांचे विरंजन करतात. त्यानंतर पाश्चरीकरण करून शेवटी अत्यल्प प्रमाणामध्ये SO2 वायू मिसळून व्हिनेगार तयार करण्यात येते. गहू किंवा तांदळाचे पीठ व सोयाबीन यांच्या मिश्रणाचे अस्पार्जिलस ओरायजी या कवकाच्या साहाय्याने किण्वन करून सोया सॉस बनवता येते. आता आपण पुढील तक्त्याच्या मदतीने काही पेय निर्मितींचा अभ्यास करूया. लॅक्टोबॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवाच्या साहाय्याने कॅफिया अरेबिका या फळातील बिया वेगळ्या करून त्यापासून कॉफी बनवता येते. कॅन्डिडा हेन्शोनुला पिचिया सॅक्रोमायसिस या सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने थिओब्रोमा कॅको या फळातील बिया वेगळ्या करून कोको बनवता येते. सॅक्रोमायसिस सेरेविसी या सूक्ष्मजीवांच्या मदतीने द्राक्षाच्या रसाचे किण्वन करून त्यापासून वाईन बनवतात. तसेच सॅक्रोमायसिस सेरेविसी याच सूक्ष्मजीवाचा वापर करून सफरचंदाच्या रसाचे किण्वन करून सिडार नावाचे पेय बनवण्यात येते. आता आपण सूक्ष्मजैविक विकरांचा अभ्यास करूया. तुम्हास माहीत आहे का, मानवी पचनसंस्थेत स्त्रवणारे विकर कोणकोणते काम करतात आणि अशा काही विकरांची नावे तुम्हाला सांगता येतील का? रसायन उद्योगात आता रासायनिक उत्प्रेरकाऐवजी सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने मिळवलेली विकरे वापरली जात आहेत. तापमान, pH व दाब यांची पातळी कमी असतानाही ही विकरे कार्य करतात. त्यामुळे ऊर्जा बचत होते व महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही. ही विकरे
विशिष्ट क्रियाच घडवून आणतात. अनावश्यक उपउत्पादिते तयार करत नाहीत, त्यामुळे शुद्धीकरणाचा खर्चसुद्धा कमी येतो. सूक्ष्मजैविक विकरांच्या अभिक्रियामध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन आणि त्यांचे विघटन टाळले जाते. तसेच विकरांचा पुनर्वापरसुद्धा करता येतो. म्हणून अशी विकरे पर्यावरणस्नेही ठरतात. ॲक्सिडो रिडक्टेजिस, ट्रान्सफरेजिस, हायड्रोलेजिस, लायजेस, ऑस्मोरेजिस, लायगेजिस ही सूक्ष्मजैविक विकरांची काही उदाहरणे आहेत. डिटर्जंट्समध्ये विकरे मिसळल्याने मळ काढण्याची प्रक्रियासुद्धा कमी तापमानाला घडून येते. मक्यातील स्टार्चवर बॅसिलस व स्ट्रेप्टोमायसिसपासून मिळवलेल्या विकरांची क्रिया घडवून ग्लुकोज व फ्रुक्टोजचे सिरप म्हणजे तयार सरबताचे माध्यम बनवता येते. चीज, वनस्पतीचे अर्क, वस्त्रोद्योग, चामडे, कागद अशा अनेक उद्योगात सूक्ष्मजैविक विकरे वापरली जात आहेत. आता आपण व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारी सेंद्रिय आम्ले व त्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीवांचा अभ्यास करूया. ब्रेव्हिबॅक्टेरियम कोरिनोबॅक्टेरियम या सूक्ष्मजीवांचा वापर करून ऊस किंवा बीट यांची मळी किंवा अमोनिया क्षार यापासून आपण ग्लुटामिक आम्ल बनवतो आणि त्याचा उपयोग मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच अॅजिनोमोटोच्या उत्पादनामध्ये करत असतो. ॲस्पॅर्जिलस नायगर या सूक्ष्मजीवांचा वापर करून ऊसाची मळी आणि क्षार यापासून आपण सायट्रिक आम्ल मिळवतो व त्याचा उपयोग विविध प्रकारची पेय, गोळ्या, चॉकलेट उत्पादनामध्ये उपयोग होतो. ॲस्पॅर्जिलस नायगर याच सूक्ष्मजीवाचा वापर करून ग्लुकोज व कार्नस्टीप लिकर यापासून आपण ग्लुकॉनिक आम्ल मिळवतो व त्याचा उपयोग कॅल्शियम आणि लोह कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांच्या उत्पादनामध्ये करण्यात येतो. लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी या सूक्ष्मजीवांच्या मदतीने मळी आणि कॉर्नस्टीप लिकर यापासून आपण लॅक्टिक आम्ल मिळवतो व लॅक्टिक आम्लाचा उपयोग नायट्रोजनचा स्रोत किंवा जीवनसत्वाच्या उत्पादनासाठी आपण वापरतो. ॲस्पॅर्जिलस फेरियस, ॲस्पॅर्जिलस इटॅकॉयनिस या सूक्ष्मजीवांचा वापर करून आपण मळी आणि कॉर्नस्टीप लिकरपासून इटाकॉनिक आम्ल मिळवतो आणि ह्याचा उपयोग कागद निर्मिती, वस्त्रनिर्मिती, प्लॅस्टिक उद्योग किंवा डिंक उत्पादनामध्ये वापर करतो. तुमच्या आवडीच्या आईस्क्रीम, पुडिंग, चॉकलेट्स, मिल्कशेक, चॉकलेट पेय, इन्स्टंट सूप्स यांना घट्टपणा किंवा दाटपणा आणणारा पदार्थ म्हणजे झॅन्थन डिंक. हा प्रकार काय असतो? तर स्टार्च व मळीचे झॅन्थोमोनस प्रजातीकडून किण्वन घडवून हा डिंक बनवतात. हा डिंक गरम आणि थंड पाण्यामध्ये विरघळतो. याची घनतासुद्धा उच्च असते. या वैशिष्ट्यामुळे त्याचे अनेक उपयोग आहेत. रंगनिर्मिती, खत निर्मिती, तणनाशके, वस्त्रांना देण्यात येणारे रंग, टूथपेस्ट, उच्च प्रतीचा कागद बनवण्यासाठी झॅन्थन डिंकाचा उपयोग केला जातो. आता आपण सूक्ष्मजैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ आणि त्यांचे कार्य याविषयी पाहूया. सायट्रिक आम्ल, मॅलिक आम्ल, लॅक्टिक आम्ल याचा उपयोग पदार्थामध्ये आम्लता निर्माण करण्यासाठी किंवा पदार्थाला आम्लता देण्यासाठी होत असते. ग्लुटामिक आम्ल, लायसिन, ट्रिप्टोफॅन याचा उपयोग प्रथिन बांधणीमध्ये करण्यात येतो. नायसिन, नॅटामायसिन याचं कार्य सूक्ष्मजैविक प्रतिबंधक म्हणून होते. अस्कॉर्बिक आम्ल म्हणजेच व्हिटॅमिन सी, B12 आणि B2 याचं कार्य म्हणजे अँटीऑक्सिडंट व जीवनसत्वे बनवणे. बीटा कॅरोटीन, लायकोपेन, झॅन्थिन्स, ल्युटिनस याचं कार्य खाद्यपदार्थांना रंग देण्यासाठी होतं. पॉलिसॅकाराइड्स, ग्लायकोलिपिड्स यांचं कार्य इमल्सिफायर्स म्हणून करण्यात येते. व्हॅनिलिन, इथाइल ब्युटिरेट म्हणजे फळांचा स्वाद, पेपरमिंटचा स्वाद, विविध फुले आणि फळांचा सुगंध याचा उपयोग इसेन्स म्हणजे खाण्यायोग्य सुगंधी द्रव्ये तयार करण्यासाठी वापर होतो. झैलिटॉल, आस्पर्टेम यांचं कार्य
गोडी देणे किंवा उष्मांक कमी करणे म्हणजेच मधुमेही रुग्णांना उपयुक्त ठरते. थोडे आठवून पहा, प्रतिजैविके म्हणजे काय आणि त्यांचे सेवन करताना कोणती खबरदारी घ्यावी लागते. विविध प्रकारच्या जीवाणू व कवकापासून मिळवलेल्या प्रतिजैविकामुळे मानव व इतर प्राण्यांचे अनेक रोग आटोक्यात येत आहेत किंवा आले आहेत. पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टम्स, बॅसिट्रॅसिन, एरिथ्रोमायसिन, जंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन्स, व्हॅन्कोमायसिन इत्यादी प्रतिजैविके विविध प्रजातींच्या ग्रॅम पॉझिटिव्ह व ग्रॅम निगेटिव्ह जीवाणूविरुद्ध वापरली जातात. क्षयरोगाविरुद्ध रिफामायसिन हे औषधी प्रभावी ठरते. सांगा पाहू, बायोगॅस संयंत्रात कोणकोणते पदार्थ कुजवले जातात, त्यातून कोणकोणते उपयुक्त पदार्थ मिळतात, त्यापैकी इंधन म्हणून कोणते असते, कुजवण्याची क्रिया कोणामार्फत घडून येते. सूक्ष्मजीव व इंधने. मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या नागरी, शेतीविषयक, औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विनॉक्सी अपघटन करून मिथेन वायू हे इंधन मिळते. सॅक्रोमायसिस किण्व जेव्हा ऊसाच्या मळीचे किण्वन करते तेव्हा मिळणारे इथेनॉल हे अल्कोहोल एक स्वच्छ धूररहित इंधन असते. हायड्रोजन वायू हे भविष्यातील इंधन मानले जात आहे. पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन या प्रक्रियेत जीवाणू प्रकाशीय क्षपन करतात व हायड्रोजन वायू मुक्त होतो. इंधनाप्रमाणेच विविध औद्योगिक रसायने सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी बनवले जात आहेत. उदाहरणार्थ, रसायन उद्योगात कच्चा माल म्हणून उपयुक्त ठरणारी विविध अल्कोहोल्स, ॲसिटोन, कार्बनी आम्ले, मेद घटक, पॉलिसॅकराइड्स, प्लॅस्टिक व खाद्यपदार्थ उत्पादनांचा कच्चा माल म्हणून यापैकी काहीही उपयोगात आणता येऊ शकते. यानंतर जैव इंधन. आकृती 7.7चे निरीक्षण करा आणि जैव इंधनासंबंधात चर्चा घडवून आणा. नवीनीकरण योग्य ऊर्जा स्रोतामध्ये जैव इंधन हे महत्त्वाचे साधन आहे. ही इंधने घनरूप म्हणजेच दगडी कोळसा, शेण किंवा पिकांचे अवशेष, तर द्रवरूप म्हणून वनस्पतीचे तेल, अल्कोहोल, तर वायुरूप प्रकारामध्ये गोबर गॅस आणि कोल गॅस अशा स्वरूपात उपलब्ध आहेत. ही इंधने मुबलक प्रमाणात व सहज उपलब्ध होऊ शकतात. भविष्यकाळात भरवशाची अशी ही इंधने म्हणून आपण त्याकडे पाहत आहोत. सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण. वाढत्या लोकसंख्येबरोबर घनकचरा, सांडपाणी, विविध प्रदूषके ही घटकही वाढत आहेत. त्यांच्याबरोबर पसरणारी रोगराई आणि होणारा पर्यावरणाचा ऱ्हास या जागतिक समस्या ठरत आहेत. विशेषतः लोकसंख्येची उच्च घनता असणाऱ्या भारतासारख्या देशाची शहरे ह्या समस्यांनी खूपच ग्रस्त आहेत. समस्यांचे योग्य वेळी व योग्य प्रमाणात निराकरण न झाल्यास सर्व सजीवांच्या पुढच्या पिढ्यांचे जीवन अवघड ठरू शकते. सूक्ष्मजीवांची पर्यावरणीय भूमिका काय आहे याबाबत आपण पाहूया. बायोगॅस संयंत्र, कंपोस्ट निर्मिती यंत्राद्वारे घनकचऱ्याची विल्हेवाट लावताना सूक्ष्मजीवांची मदत घेतली जाते, हे तर आपणास माहीतच आहे. मग मोठ्या प्रमाणावर काही टनामध्ये दररोज जमा होणाऱ्या नागरी कचऱ्याची जर योग्य पद्धतीने विल्हेवाट लावायची असेल तर आपणास काय करता येईल? आपणास भूमिभरण स्थळांचा अभ्यास करावा लागेल. भूमिभरण स्थळ म्हणजे काय, तर शहरात जमा होणारा विघटनशील कचरा या पद्धतीसाठी वापरला जातो. नागरी वस्तीपासून लांब मोकळ्या जागेत खड्डे करून त्यात प्लॅस्टिकचे अस्तर घातले जाते. कचऱ्यातील अशुद्ध किंवा विषारी द्रव झिरपून मातीचे प्रदूषण होऊ नये यासाठीही काळजी घेतली जाते. मग गोळा केलेला कचरा दाबून तयार केलेल्या खड्ड्यामध्ये टाकला जातो.
त्यावर माती, लाकडाचा भुसा, हिरवा कचरा, पालापाचोळा इत्यादी विशिष्ट जैवरसायने यांचा थर पसरवतात. काही ठिकाणी त्यात बायोरिॲक्टर्स मिसळले जातात. कचरा आणि माती किंवा थरासाठी वापरलेले विशेष पदार्थ यातील सूक्ष्मजीव कचऱ्याचे विघटन घडवून आणतात. खड्डा पूर्ण भरल्यानंतर वरून माती लिंपून बंद केला जातो. काही आठवड्यांनी त्या ठिकाणी त्या कचऱ्यापासून उत्कृष्ट असे खत तयार झालेले आपणास मिळते. खत काढल्यानंतर रिकामे झालेले भूमिभरण स्थळ पुन्हा परत वापरता येऊ शकते. ग्रामपंचायत, नगरपालिका, विशेषतः महानगरपालिका कचरा उचलणाऱ्या गाड्यांचे निरीक्षण करा. अलीकडे या गाड्यांमध्येच कचरा दाबून त्याचे आकारमान कमी करण्याची सोय करण्यात आलेली आहे. तर निरीक्षणाअंती ह्या कृतीचे फायदे तुम्ही जनसामान्यामध्ये समजून सांगा. आता आपण सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छ तंत्रज्ञान याविषयी अभ्यास करूया. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरातील सांडपाणी लगतच्या जमिनीत किंवा बायोगॅस संयंत्रात जर आपण सोडले तर त्यापासून आपणास खूप फायदा होऊ शकतो. पण मोठ्या शहरात जमा होणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेऊन त्यावर सूक्ष्मजैविक प्रक्रिया कराव्या लागतात. सांडपाण्यातील कोणत्याही संयुगाचे विघटन करणारे, त्याचबरोबर कॉलरा, हगवण, टायफॉईडच्या जीवाणूंना नष्ट करणारे सूक्ष्मजीव त्यात मिसळले जातात. ते सांडपाण्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करून त्यापासून मिथेन आणि CO2 मुक्त करतात. फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू हे सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन घडवून आणतात. या प्रक्रियेत तळाला जाणारा गाळ म्हणजेच स्लज याचे खत म्हणून वापर करता येऊ शकते. अशा सूक्ष्मजैविक प्रक्रिया झाल्यानंतर बाहेर पडणारे पाणी हे पर्यावरणीयदृष्ट्या निर्धोक असते. सांडपाण्याने प्रदूषित झालेल्या पर्यावरणाचे जैव उपचार करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विघटन नीट होण्यासाठी त्या कचऱ्यात कोणकोणत्या गोष्टी नसाव्यात आणि तसेच तुमच्या घरी किंवा इमारतीत निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था कशी केलेली आहे याविषयी तुम्ही माहिती मिळवा आणि चर्चा घडवून आणा. स्वच्छ तंत्रज्ञान, क्लीन टेक्नॉलॉजी. मानवाने तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने प्रगती केली आहे, पण त्याचबरोबर पर्यावरणाच्या प्रदूषणाचे प्रमाणही त्याच वेगाने वाढत आहे. सूक्ष्मजीवांचा वापर करून वायू, जमीन आणि जलप्रदूषण यावर नियंत्रण कसे ठेवता येते याविषयी आपण पाहूया. मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची क्षमता सूक्ष्मजीवात नैसर्गिकरित्याच आढळते. याच क्षमतेचा वापर करून हायड्रोकार्बन्स व इतर रसायनांचे रूपांतरण घडवून आणले जाते. उदाहरणार्थ, काही सूक्ष्मजीव इंधनामधून गंधक काढून टाकतात, तर हलक्या प्रतीच्या धातुकामामध्ये तांबे, लोह, युरेनियम व जस्त असे धातू पर्यावरणामध्ये झिरपतात. थायोबॅसिलस व सल्फोलोबस जीवाणूंच्या साहाय्याने या धातूंचे झिरपण्यापूर्वीच संयुगामध्ये रूपांतर केले जाते. समुद्रकिनाऱ्यावर तेलकट पाणी व हजारो मृत मासे असल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असाल किंवा पाहिल्या असतील. असे का घडून येते? तर समुद्रात विविध कारणांनी पेट्रोलियम तेलाची गळती होते. हे तेल जलचर प्राण्यांसाठी घातक आणि विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करणे सहजपणे आपणास जमत नाही, पण अल्कॅनोहोरॅक्स बार्कुमेन्सिस व सुडोमोनास जीवाणूमध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आढळून येते. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया म्हणजेच HCB असे म्हणतात. हे HCB हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात आणि या अभिक्रियेत CO2 आणि पाणी तयार होते.
प्लॅस्टिकच्या बाटल्या PET म्हणजेच पॉलिइथिलीन टेरॉफ्थॅलेट पॉलिस्टर या रासायनिक पदार्थापासून बनलेल्या असतात. अलीकडच्या काळात नागरी कचऱ्याचा फार मोठा भाग या प्लॅस्टिकने व्यापलेला आहे. आयडोनेला साकिएन्सिस व्हिब्रिओ ह्या प्रजाती या PET मीन्स पॉलिइथिलीन टेरॉफ्थॅलेट पॉलिइस्टरचे विघटन घडवून आणतात असे आढळलेले आहे. तसेच कचऱ्यातील रबराचे विघटन करण्याची क्षमता ॲक्टिनोमायसिटिस, स्ट्रेप्टोमायसिस, नॉर्कार्डिया, ॲक्टिनोप्लेन्स ह्या कवकांच्या प्रजातीमध्ये सुद्धा आढळून येते. खाणीतून बाहेर पडणारे पदार्थ व आम्लपर्जन्य यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असते. त्यामुळे पुतळे, फूल व इमारतीमधील धातूंचे क्षरण घडून येते हे आपणास माहीत आहे. ॲसिडोबॅसिलस फेरोऑक्सिडेन्स व ॲसिडोफिलियम प्रजाती या जीवाणूसाठी सल्फ्युरिक आम्ल हे ऊर्जास्रोत असते. म्हणून आम्लपर्जन्यामुळे होणारे भूप्रदूषण हे जीवाणू आटोक्यात आणतात. अणुऊर्जा प्रकल्पातून पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या उत्सर्गात व विद्युत विलेपन प्रक्रियेच्या टाकाऊ पदार्थात युरेनियमचे जलविद्राव्य क्षार असतात. जिओबॅक्टर हे जीवाणू या युरेनियम क्षारांचे अविद्राव्य क्षारात रूपांतर करून जमिनीतील पाण्याच्या साठ्यात मिसळणे रोखतात. आता आपण सूक्ष्मजैविक संरोप आणि जैव कीटकनाशक याविषयी अभ्यास करूया. सिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळावरील गाठीमध्ये व मातीमध्ये असणारे जीवाणू वनस्पतीसाठी कसे उपयुक्त ठरतात याविषयी आपण 9व्या वर्गात अभ्यासले आहे. आता आपण सूक्ष्मजैविक संरोप म्हणजे काय हे पाहूया. किण्वन प्रक्रियेने काही सूक्ष्मजीवयुक्त संरोप बनविले जातात. पेरणीआधी बियाण्यातून या पोषक संरोपणाची फवारणी केली जाते, तर काही संरोप वनस्पतीमध्ये सोडले जातात. संरोपातील सूक्ष्मजीव त्या वनस्पतींना पोषक द्रव्यांचा पुरवठा करून त्यांच्या वाढीस मदत करतात. वनस्पतीजन्य अन्नाचा दर्जा वाढवतात. सेंद्रिय शेती करताना कृत्रिम नायट्रोजिनेज अझॅटोबॅक्टरयुक्त द्रव्य वापरली जातात. रासायनिक खतामुळे होणारे भूप्रदूषण या द्रव्यामुळे रोखले जाते. शेती उद्योगातील रासायनिक कीडनाशके व कीटकनाशके यामधून फ्लोरासिटामाइडसारखी रासायनिक द्रव्य मातीत मिसळतात. ती इतर वनस्पती व गुरांसाठी घातक ठरतात. मानवासाठी त्वचारोगकारक ठरतात. ही मातीतील कीटकनाशके सूक्ष्मजीवामार्फत नष्ट करता येतात. हे नेहमी लक्षात ठेवा. कचरा भरण्यास हल्ली वापरत असलेले जैव विघटनशील प्लॅस्टिक म्हणजेच पॉलिलॅक्टिक ॲसिड होय. आवश्यकतेनुसारच अशा साहित्याचा वापर करा आणि त्यापासून पर्यावरणाचा बचाव करा. जैव कीटकनाशके जीवाणू व कवक यापासून मिळवलेली व पिकावरील कीड, कीटक, रोगजंतूचा नाश करणारी द्रव्य, जीवाणूपासून मिळवलेली टॉक्झिन्स जैवतंत्रज्ञानाने थेट वनस्पतीमध्येच अंतर्भूत केली जातात. कीटकांसाठी ही विषारी असल्याने कीटक त्या वनस्पतींना खात नाहीत. जीवाणूप्रमाणेच कवके व विषाणूंच्या काही प्रजातींचा वापर जैव कीटकनाशके म्हणून करता येतो. किण्वन प्रक्रियेत मिळणारे उपउत्पादन स्पायनोसॅड हे सुद्धा जैव कीटकनाशक म्हणून वापरण्यात येते.